हिंदू धर्मामध्ये पौराणिक दृष्ट्या एक महत्व आहे। या हिंदू संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं रावण दहन हे श्रीराम प्रभू रामचंद्रापासून हे रावण दहन चालू आलेले, जो क्रूर शासक होता म्हणून त्याला मारण्याचं काम प्रभू रामचंद्राने जन्म घेऊन केलेलं होतं आणि त्याच स्वरूपात ते आज पारंपरिक हा महोत्सव साजरा केला जातो। उत्तर भारतीयचे सर्व समाज इथे येऊन तो साजरा करतो। निश्चितपणे खऱ्या अर्थानं आजच्या युगामध्ये जे क्रूर होते त्यांना मारण्याचं काम, त्यांना संपवण्याचं काम हिंदू धर्मामध्ये केलं जातं। त्या पद्धतीचं प्राथमिक स्वरूपात आज रावण दहन केलंय। तसं आमच्याकडे उदाहरण द्यायचे तर बऱ्याच गोष्टी आहे। खुलताबाद मधला औरंगजेबाचं थडगेच याचं उदाहरण आहे। जो क्रूर शासक होता तो संपवण्याचं काम सातत्यानं सनातनी हिंदूने केलेलं आहे। त्याचं एक स्वरूप इथं प्राथमिक दृष्ट्या आपण दाखला दिलेला आहे। परंतु आता सध्या आपलं आय लव्ह यू म्हणजे बॅनर लागत आहे आणि त्यामुळे कुठे वातावरण दूषित होते, कुठे समाजाला घेऊन काम होते का? जे जिहादी या संभाजीनगर मध्ये अराजकता पसरवण्याचं काम करण्याचा प्रयत्न करेल त्यांना उदाहरण आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि खऱ्या अर्थाने अशा जिहादियांना आम्ही तर औरंगजेबाला गाडलं, शाहिस्ते खानाला 3 बोटं कापून पळवलं, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला। आजही खऱ्या अर्थानं औरंगजेबाचं थडगं हे खऱ्या अर्थानं हे निशाणी आहे। जे जिहादी असतील त्यांचे थडगे उभे करायला आम्हाला काही वेळ लागणार नाही।